एव्हरीवन. आज आपण बघणार आहे मेंटल हेल्थ, त्याची डेफिनेशन, कॉम्पोनंट, इंडिकेटर्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण बघितलेलं आहे की टर्मिनॉलॉजी ऑफ मेंटल हेल्थ नर्सिंग. सो आज बघूया व्हॉट इज मीन बाय मेंटल हेल्थ. मेंटल हेल्थ म्हणजे काय, जर रफली सांगायचं झालं तर मेंटल हेल्थ मीन्स इट इज अ स्टेट ऑफ बॅलन्स बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इज ओन इंडिव्हिज्युअल. मीन्स इंडिव्हिज्युअल हा एन्व्हायरमेंटला कसा रिस्पॉन्ड करतो त्याला म्हणतो आपण मेंटल हेल्थ. चला आपण त्याची प्रॉपर डेफिनेशन बघूया. अकॉर्डिंग टू द कार्ल मेनिंजर, an adjustment of human being to the world and to each other with a maximum of effectiveness and happiness. Means according to कार्ल मेनिंजर काय म्हणतो की ह्युमन बिंग जो आहे तो एन्व्हायरमेंटला कसा ऍडजस्ट करतो विथ त्याच्या मॅक्सिमम एफर्ट्स, म्हणजे किती एफर्ट्स घेतो त्या एन्व्हायरमेंटला ऍडजस्ट होण्यासाठी, त्याला आपण म्हणतो मेंटल हेल्थ. आता आपण बघूया कॉम्पोनंट्स. फर्स्ट वन आहे द एबिलिटी टू ऍक्सेप्ट सेल्फ. सेकंड आहे द कॅपॅसिटी टू फील राईट टुवर्ड्स अदर्स. थर्ड वन आहे द एबिलिटी टू फुलफिल लाईफ टास्क. फर्स्ट वन आहे द एबिलिटी टू ऍक्सेप्ट सेल्फ. मीन्स इंडिव्हिज्युअल हा जसा आहे तसा तो स्वतःला ऍक्सेप्ट करतो का, आणि तो कम्फर्टेबल आहे का एन्व्हायरमेंट मध्ये, आणि त्याला स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट आहे का, हे फर्स्ट वन. सेकंड आहे द कॅपॅसिटी टू फील राईट टुवर्ड्स अदर्स. मीन्स इंडिव्हिज्युअल हा स्वतःचा विचार न करता त्याची जी सोसायटी आहे किंवा त्याचे जे एन्व्हायरमेंटल जे मेंबर्स आहेत तो त्यांच्यावर विचार करतो का, त्याला त्यांच्यावर काय इमोशन आहेत का, आणि तो त्यांच्यासाठी विचार करतो आणि तो त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी कॅरी करतो का. थर्ड वन आहे द एबिलिटी टू फुलफिल लाईफ टास्क. मीन्स इंडिव्हिज्युअल हॅज इज ओन गोल्स अँड डिसिजन. मीन्स त्यांनी काय गोल सेट केले असतील आणि जो ते गोल्स तो अचीव्ह करण्यासाठी प्रयत्न करतो का, आणि त्याचे जे टास्क आहेत तो टास्क तो फुलफिल करतो का. आपण बघणार आहे इंडिकेटर्स ऑफ मेंटल हेल्थ. व्हॉट इज मीन बाय इंडिकेटर. जर हे 6 पॉईंट जर एखाद्या व्यक्तीमध्ये असतील तर तो पर्सन मेंटली हेल्दी म्हणून आपण समजू शकतो. Jehoda has identified 6 indicators. फर्स्ट वन आहे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड टुवर्ड सेल्फ. जर एखादी व्यक्ती स्वतः बघण्याचा दृष्टिकोन जर पॉझिटिव्ह असेल तर तो पर्सन मेंटली हेल्दी आहे. सेकंड आहे ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड द एबिलिटी फॉर सेल्फ ऍक्च्युअलायझेशन. मीन्स ग्रोथ ही बॉडीली असते आणि जे डेव्हलपमेंट असते ती मेंटली आणि ब्रेन रिलेटेड असते. आता जर एखादा पर्सन मेंटली अनस्टेबल असेल तर त्याला आपण मेंटली हेल्दी म्हणू शकत नाही. आणि सेल्फ ऍक्च्युअलायझेशन म्हणजे काय, तर सेल्फ ऍक्च्युअलायझेशन म्हणजे काय, जर एखादा पर्सन स्वतःवर डिसिजन प्रॉपर त्याला घेता येत असतील आणि जर प्रॉपर त्याला गोल अचीव्ह करता येत असेल तर त्याला सेल्फ ऍक्च्युअलायझेशन म्हणतो. आणि या जर 3 क्वालिटीज एखाद्या पर्सन मध्ये असतील तर त्याला आपण मेंटली हेल्दी पर्सन म्हणतो. थर्ड वन आहे इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन म्हणजे काय, जर एखादी सिच्युएशन आली, फॉर एक्झाम्पल जर एखादी सोसायटी किंवा एन्व्हायरमेंट मध्ये जर एखादा स्ट्रेसफुल इव्हेंट झाला तर त्याला एखादा इंडिव्हिज्युअल कसा कोप अप करतो किंवा त्याला कसा फेस करतो त्याला आपण इंटिग्रेशन म्हणतो. आणि जर ही क्वालिटी ज्या इंडिव्हिज्युअल मध्ये असेल त्याला मेंटली हेल्दी पर्सन म्हणतो. फोर्थ वन आहे ॲटोनॉमी. आता वर्ड म्हणजे ॲटो मीन्स सेल्फ. जर एखाद्या पर्सनला स्वतःच्या सेल्फ बॅनेटर मॅनर मध्ये एखाद्या जर सिच्युएशनला हँडल करता येत असेल किंवा त्याला स्वतःचे डिसिजन प्रॉपर घेता येत असेल तर त्याला आपण मेंटली हेल्दी पर्सन म्हणतो. फिफ्थ वन आहे परसेप्शन ऑफ रियालिटी. आता परसेप्शन ऑफ रियालिटी म्हणजे काय, तर त्याचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, म्हणजे काय, जर आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा सोसायटीमध्ये अशा भरपूर गोष्टी आहेत. जर एखाद्या पर्सनला त्याला कोणती गरज आहे तर कोणती त्याला नीड्स आहे हे जर त्या पर्सनला कळत असेल तर तो पर्सन मेंटली हेल्दी आहे. सिक्स्थ वन आहे एन्व्हायरमेंटल मास्टरी. आता एन्व्हायरमेंटल मास्टरी म्हणजे काय, जर आपल्याला जर एखाद्या पर्सनला त्याला स्वतःचा त्याला कळत असेल की आपलं एन्व्हायरमेंट आपलं लक्ष्य काय का आपलं गोल काय आहे, त्या एका माणसांचा इमोशन कळत असतील त्याला आपण एन्व्हायरमेंटल मास्टरी म्हणतो. आणि जर एन्व्हायरमेंटल मास्टरी हा ते जर गुण एखाद्या पेशंट मध्ये पर्सन मध्ये असेल तर त्याला आपण मेंटली हेल्दी पर्सन म्हणतो. नेक्स्ट आपण बघणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेंटली हेल्दी पर्सन. म्हणजे कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स हा मेंटली हेल्दी पर्सन मध्ये असू शकतात ते आपण बघूया. फर्स्ट वन आहे एबिलिटी टू मेक ऍडजस्टमेंट. अकॉर्डिंग टू कार्ल मेनिंजर, ऑलरेडी आपण डेफिनेशन मध्ये बघितलेलं आहे की एबिलिटी टू मेक ऍडजस्टमेंट विथ मॅक्सिमम इफेक्टिव्हनेस अँड हॅपीनेस. सेकंड आहे सेन्स ऑफ पर्सनल वर्थ. मीन्स जो कोणी इंडिव्हिज्युअल आहे त्याला समाजात स्थान आहे किंवा तो कम्फर्टेबल आहे का. आता जर फॉर एक्झाम्पल द पेशंट विथ डिप्रेशन अँड मॅनिया, त्यांना स्वतःवरती काही इम्पॉर्टन्स नसतो आणि त्या समाजावरती काही इम्पॉर्टन्स नसतो. थर्ड वन आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच. मीन्स एखादे जो कोणी इंडिव्हिज्युअल आहे त्याचा एखादा सोसायटी किंवा नेबर किंवा पर्सनल प्रॉब्लेम असेल तर तो कसं कोप अप करतो आणि कसा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्याला आपण म्हणते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच. पण इन पेशंट विथ डिप्रेशन मध्ये असा असतो पेशंट लॉस ऑफ इंटरेस्ट, लॉस ऑफ हॅपीनेस आणि वर्थलेसनेस आणि होपलेसनेस असतो. फोर्थ वन आहे सेन्स ऑफ पर्सनल सिक्युरिटी. मीन्स तो सोसायटी किंवा फॅमिली मेंबर तो सिक्युअर आणि कम्फर्टेबल हे करतो का किंवा स्वतःला कम्फर्टेबल मानतो का. फिफ्थ वन आहे सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी.
मीन्स एखादी इव्हेंट किंवा फंक्शन असेल तर तो इंडिव्हिज्युअल ती रिस्पॉन्सिबिलिटी कॅरी करतो का. पण जर पेशंट मॅनिया सिंड्रोमचा असेल तर तो पेशंट रिस्पॉन्सिबिलिटी कॅरी करता येणार नाही, कारण तो मॅनिया पेशंट हा अनस्टेबल किंवा तो एका जागी स्थिर बसत नाही. 6th वन आहे गिव्ह अँड ऍक्सेप्ट लव्ह. हे खूप महत्वाचं आहे. इन फॅमिली मेंबर्स लव्हिंग नेचर आहे का त्याचं, किंवा तो त्याचं दुसऱ्यांना प्रेम देऊ शकतो का. 7th वन आहे इमोशनल मॅच्युरिटी. मीन्स फॉर एक्झाम्पल सांगा झालं, जर एखादा हॅपी इव्हेंट असेल तर तो हॅपी राहतो का, किंवा एखादा जर सॅड इव्हेंट असेल तर तो सॅड राहतो का. पण जर पेशंट विथ डिप्रेशन त्यांना ते तुम्ही विचारलं तुम्हाला कोणते हॅपी मुवमेंट माहित आहेत का, त्यांना ते सांगता येत नाही, किंवा सॅड मुवमेंट पण त्यांना सांगता येत नाही. 8th वन आहे अंडरस्टँड मिनिंग अँड पर्पज टू हिज डेली ऍक्टिव्हिटीज. मीन्स जो कोण तो ज्याच्या रोजच्या ज्या ऍक्टिव्हिटी असतात त्याला त्याचं मिनिंग माहित आहे का आणि तो त्यामध्ये खुश आहे का. 9th वन आहे व्हरायटी ऑफ इंटरेस्ट अँड वेल बॅलन्स लाईफ वर्क रेस्ट अँड रिक्रिएशन. मीन्स त्या फॉर एक्झाम्पल द इंडिव्हिज्युअल तो दुसऱ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतो का, किंवा तो प्रॉपर रेस्ट अँड स्लीप घेतो का, आणि तो त्याची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ सेपरेट ठेवू शकतो का. नेक्स्ट आपण बघणार आहे मेंटल इलनेस. आता ऑलरेडी आपण बघितले की कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स हा मेंटली हेल्दी पर्सन मध्ये असतात. नेक्स्ट बघणार आपण मेंटल इलनेस. तर डेफिनेशन बघूया. इट इज अ कॅरेक्टराइज्ड बाय अल्टरेशन इन थिंकिंग, मूड और बिहेवियर असोसिएटेड विथ पर्सनल डिस्ट्रेस और इम्पेअर्ड फंक्शनिंग. ही डेफिनेशन WHO 2001 ला दिलेली आहे. आता इट इज कॅरेक्टराइज्ड बाय अल्टरेशन इन थिंकिंग. अल्टरेशन मीन्स चेंज. कसा चेंज आहे, द थिंकिंग, मूड अँड बिहेवियर. तर थिंकिंग म्हणजे काय, थॉट डिसऑर्डर. फॉर एक्झाम्पल थॉट डिसऑर्डर कोणते आहेत, स्किझोफ्रेनिया. आता स्किझोफ्रेनिया वेगळे आहेत, पॅरॅनॉइड स्किझोफ्रेनिया, कॅटॅटोनिक स्किझोफ्रेनिया, हेबिपेनिक स्किझोफ्रेनिया. हे आपण नेक्स्ट बघणारच आहे. स्किझोफ्रेनिया म्हणजे नेमकं काय होतं, तर पेशंटचं थॉट प्रोसेस असते किंवा ज्याचं बिहेवियर असते ते कम्प्लिटली चेंज फ्रॉम हिज पास्ट ऍक्टिव्हिटी. म्हणजे पास्ट ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, जर तो पास्ट मध्ये होता नॉर्मल तसं तो न राहता तो ऍबनॉर्मल होतो. देन अल्टरेशन इन मूड. तर मूड म्हणजे काय, त्याचे जे इमोशन असतात समाजाबद्दल किंवा स्वतःबद्दल त्या पूर्ण चेंज होतात. फॉर एक्झाम्पल मूड डिसऑर्डर, त्यामध्ये मॅनिया, डिप्रेशन येतं. तर मॅनियामध्ये कसं असतो, मॅनिक पेशंट मध्ये इलिव्हेटेड मूड, फ्लॅट ऑफ आयडियाज, आणि तो पेशंट अनस्टेबल असतो, म्हणजे तो एखादी कधी स्थिर बसत नाही. आणि त्याच्या अपोजिट आहे डिप्रेशन. डिप्रेशन मध्ये नेमका पेशंट कसा असतो, लॉस ऑफ इंटरेस्ट, हॅपीनेस, वर्थलेसनेस आणि होपलेसनेस असतो. और बिहेवियर असोसिएटेड विथ पर्सनल डिस्ट्रेस. आता बिहेवियर म्हणजे काय, त्याचं नॉर्मल बिहेवियर हे ॲबनॉर्मल बिहेवियर मध्ये कन्वर्ट होतो. फॉर एक्झाम्पल इन बिहेवियर डिसऑर्डर, एन्झायटी, जनरल एन्झायटी डिसऑर्डर, और ऑटिझम और ADHD. ADHD मीन्स अटेन्शन डेफिशिएंट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. हे मोस्टली चाइल्ड मध्ये आढळून येतं. असोसिएटेड पर्सनल डिस्ट्रेस मीन्स त्याचे जे नॉर्मल फंक्शन असतं, नॉर्मल फंक्शन किंवा त्याचे जे नॉर्मल ऍक्टिव्हिटी असतात त्या पूर्ण चेंज होतात, आणि त्याचे जे डिस्ट्रेस होतो तो पर्सनल डिस्ट्रेस पण होतो, प्लस फॅमिली मेंबरला त्याला त्रास होतो. और इम्पेअर्ड फंक्शनिंग. इम्पेअर्ड फंक्शनिंग मीन्स काय, त्याचे जे नॉर्मल फंक्शन असतात ते डेव्हिएंट होतात त्याचे इम्पेअर्ड फंक्शनिंग मध्ये. नेक्स्ट आपण बनणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेंटल इलनेस. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेंटल हेल्दी पर्सन. आता आपण बघूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेंटल इलनेस. फर्स्ट वन आहे चेंजेस इन वन्स थिंकिंग, मेमरी, परसेप्शन, फिलिंग अँड जजमेंट रिझल्टिंग इन चेंजेस इन टॉक अँड बिहेवियर विच अपियर टू बी डेव्हिएंट फ्रॉम प्रिव्हियस पर्सनॅलिटी और फ्रॉम द नॉर्म ऑफ कम्युनिटी. तर काय चेंजेस इन वन थिंकिंग, मेमरी, परसेप्शन. मीन्स थिंकिंग मीन्स काय, थॉट डिसऑर्डर, ऑलरेडी स्किझोफ्रेनिया, त्यामुळे वेगळे टाईप आहेत, पॅरानॉइड, कॅटॅटोनिक और हेबिप्रेनिक. त्याची थॉट प्रोसेस चेंज होते. नेक्स्ट मेमरी, परसेप्शन. तर परसेप्शन म्हणजे काय, तर परसेप्शन डिसऑर्डर, त्यामध्ये काय ते हॅल्युसिनेशन, इल्युजन, डिल्युजन. हे आपण नेक्स्ट लेक्चर बघणारच आहे, पण तुम्हाला थोडं आयडिया. हॅल्युसिनेशन मध्ये टाईप आहेत वेगळे, जस्टिसरी, टॅक्टाइल, हे हॅल्युसिनेशन. आणि डिल्युजन मध्ये काय काय टाईप आहेत, डिल्युजन ऑफ ग्रँडिओसिटी, डिल्युजन ऑफ पर्सिट्यूशन, डिल्युजन ऑफ रेफरन्स, डिल्युजन ऑफ गिल्ट. हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणारच आहे. देन फिलिंग्स. फिलिंग्स मीन्स ऑलरेडी सांगितले. इमोशन्स. इमोशन मध्ये काय ते मॅनिया, डिप्रेशन, म्हणजे चेंजेस इन मूड अँड देअर इमोशन्स. अँड जजमेंट रिझल्ट इन चेंजेस इन टॉक अँड बिहेवियर. आता जर नॉर्मल पर्सन असेल तर नॉर्मल पर्सन कसं नॉर्मली बोलणार, जर तोच पर्सन जर ॲबनॉर्मल झाला तर त्याचं टॉकिंग मध्ये चेंज झाला. म्हणजे एक नॉर्मल पर्सन जर एकदम निवांत म्हणजे शांत बोलत असेल तर तो एकदम त्याला अँग्री होणार, किंवा एकदम तो सॅड, किंवा एकदम तो हॅप्पी होणार. विच अपियर टू बी डेव्हिएंट फ्रॉम प्रिव्हियस पर्सनॅलिटी. आता लक्षात ठेवा डेव्हिएंट. डेव्हिएंट म्हणजे काय, त्याच्या नॉर्मल बिहेवियर पासून तो ॲबनॉर्मल बिहेवियर चेंज होतो, हे डेव्हिएंट. और फ्रॉम द नॉर्म्स ऑफ कम्युनिटी. आता नॉर्म्स म्हणजे काय, रूल्स. म्हणजे आपल्या कम्युनिटीज काही तर सोसायटी रूल्स असतात, ते रूल्स जर तो फॉलो केला नाही तर तो मेंटल इलनेस
पर्सन आहे. सेकंड आहे these changes in behavior cause distress and suffering to the individual or others or both. मीन्स त्याचे जे काही बिहेवियर आलाय ॲबनॉर्मल बिहेवियर याचा त्रास त्याला फक्त स्वतःला होत नाही तर त्याचे फॅमिली मेंबर्स त्याची सोसायटी किंवा हा दोघांना त्रास होतो. थर्ड वन आहे चेंजेस अँड द कॉन्सिक्वेंट डिस्ट्रेस कॉज डिस्टर्बन्स इन डे टू डे लाईफ ऍक्टिव्हिटीज वर्क अँड रिलेशनशिप विथ इम्पॉर्टंट अदर्स सोशल अँड वोकेशनल डिस्फंक्शन. मीन्स जे काय त्याचा हे त्रास आहे किंवा डिस्ट्रेस आहे त्याचा परिणाम काय होतात तर डिस्टर्बन्स इन डे टू डे ऍक्टिव्हिटीज म्हणजे ज्या रोजच्या ऍक्टिव्हिटी आहेत त्यात डिस्टर्बन्स होतं. म्हणजे तो जो ऑफिसला जात असेल तो ऑफिसला बंद होते किंवा ऑफिसला जातो सांग दुसरीकडे जातोय तो किंवा अँड रिलेशन विथ इम्पॉर्टंट अदर्स सोशल अँड वोकेशनल रिलेशनशिप. मीन्स काय जर त्याच्या सोसायटीमध्ये जर त्याचे रिलेशन चांगले असेल तर ते खराब होतात. तर वोकेशनल म्हणजे काय त्याचं जर ऑफिस किंवा त्याची सोसायटी किंवा त्याचे एज्युकेशन त्याचं डिस्फंक्शन होते. नेक्स्ट आपण बघणार आहे कन्सेप्ट ऑफ नॉर्मल अँड ॲबनॉर्मल बिहेवियर. त्यामध्ये काही मॉडेल्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट वन आहे मेडिकल मॉडेल. मेडिकल मॉडेल काय म्हणते की ऑर्गॅनिक पॅथॉलॉजी इज मेन कॉज. मीन्स मेन कॉज काय आहे की ऑर्गॅनिक पॅथॉलॉजी. आता ऑर्गॅनिक पॅथॉलॉजी म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल एनी डिसीज ऑर डिसऑर्डर ड्यू टू दिस स्ट्रक्चरल बॉडी चेंजेस. मीन्स एखादी कोण डिसऑर्डर किंवा डिसीज झाला तर तो मेडिकल मॉडेल त्या पर्सनचं बिहेवियर इज ॲबनॉर्मल. आता ॲबनॉर्मल पीपल्स आर who have disturbance in thought, perception and psychomotor activity. तर मेडिकल मॉडेल काय म्हणतं की ॲबनॉर्मल पीपल कोण आहे की जे त्यांचे डिस्टर्बन्स इन थॉट. आता थॉट मध्ये काय म्हणजे थॉट डिसऑर्डर मीन्स स्किझोफ्रेनिया अँड इन परसेप्शन. परसेप्शन म्हणजे काय परसेप्शन डिसऑर्डर कुठले आहेत हॅल्युसिनेशन इल्युजन अँड डिल्युजन अँड सायकोमोटर ऍक्टिव्हिटी. सायकोमोटर ऍक्टिव्हिटी रिलेटेड टू मॅनिया मीन्स इन मॅनिया पेशंट सायकोमोटर ऍक्टिव्हिटी इन्क्रीज अँड इन डिप्रेशन पेशंट सायकोमोटर ऍक्टिव्हिटी डिक्रीज. अँड नॉर्मल पर्सन हु आर फ्री फ्रॉम दिस डिस्टर्बन्स. मेडिकल मॉडेल काय म्हणतं की जे कोणी या डिस्टर्बन्स फ्री आहे ते पर्सन नॉर्मल पीपल आहे किंवा नॉर्मल बिहेवियर आहे त्यांचं. सेकंड आहे बिहेवियर मॉडेल. तर बिहेवियर मॉडेल काय म्हणतं की बिहेवियर इज अडॅप्टिव्ह इज नॉर्मल आणि माल अडॅप्टिव्ह इज ॲबनॉर्मल. मीन्स जे काही नॉर्मल बिहेवियर आहे ते अडॅप्टिव्ह आहे आणि जे माल अडॅप्टिव्ह आहे इज ॲबनॉर्मल आहे. बट ॲबनॉर्मल बिहेवियर इज चेंज इन नॉर्मल बिहेवियर थ्रू लर्निंग. मीन्स हे ॲबनॉर्मल बिहेवियर आपण चेंज करू शकतो कसं लर्निंग थ्रू मीन्स प्रॉपर बिहेवियर थेरपी और सायकोथेरपी. नेक्स्ट सोशिओ कल्चर मॉडेल. द बिलीफ्स नॉर्म्स टॅबूज अँड व्हॅल्यूज ऑफ सोसायटी हॅव टू बी ऍक्सेप्टेड अँड अडॅप्टेड बाय पर्सन. मीन्स अकॉर्डिंग टू दिस मॉडेल ते मॉडेल काय म्हणते की म्हणजे जे रूढी परंपरा आहेत ते तुम्ही रूल्स फॉलो केले पाहिजे. नॉर्म्स म्हणजे रूल्स म्हणजे जे सोसायटीचे जे रूल्स आहेत ते तुम्ही फॉलो केले पाहिजेत आणि जो कोणी हे ब्रेक करेल किंवा जो कोणी हे फॉलो करणार नाही त्याचे तो ॲबनॉर्मल बिहेवियर किंवा ॲबनॉर्मल पीपल. फोर्थ वन आहे स्टॅटिस्टिकल मॉडेल. आता हे मॉडेल महत्वाचं आहे लक्ष द्या. इट इन्व्हॉल्व्स अनालिसिस ऑफ रिस्पॉन्सेस ऑन अ टेस्ट और क्वेश्चनरी ऑफ सम पर्टिक्युलर बिहेवियर व्हेरिएबल्स. म्हणजे अकॉर्डिंग टू दिस मॉडेल ते मॉडेल काय म्हणते की एखादी टेस्ट किंवा जी क्वेश्चनरी आहे ती तुम्ही घेतल्यावर त्यातनं रिस्पॉन्स काय येते ते मॉडेल हे बिलीव्ह करते स्टॅटिस्टिकल मॉडेल. आता तुम्हाला हे हा कर्व दिसेल तुम्हाला तर हा कर्व समजून घ्या. तर हे ऍव्हरेज नॉर्मल बिहेवियर हे एक्स्ट्रीम ॲबनॉर्मल आणि एक्स्ट्रीम ॲबनॉर्मल. ते कर्व काय सांगते की स्टॅटिस्टिकल मॉडेल काय म्हणते की या ऍव्हरेज नॉर्मल कर्व पासून ते तुमचं एक्स्ट्रीम नॉर्मल बोथ राईट साइड आणि लेफ्ट साइड किती जातं त्यावर तुमचं हे स्टॅटिस्टिकल मॉडेल डिपेंड आहे. मीन्स डिग्री ऑफ डेव्हिएशन फ्रॉम टू स्टँडर्ड डेव्हिएशन्स within two standard deviation is known as statistical model. की नॉर्मल मेंटेन काय म्हणते की या ऍव्हरेज नॉर्मल बिहेवियर पासून तुम्ही किती डेव्हिएट होता. डेव्हिएट म्हणजे काय किती तुम्ही खाली जाताय बोथ राईट साइड आणि लेफ्ट साइड इज नोन एज स्टॅटिस्टिकल मॉडेल. जर इथं आलं तर त्याला माइल्ड, जर थोडं खाली आलं तर मॉडरेट, थोडंसं आलं तर सिव्हिअर आणि पूर्ण खाली आलं तर त्याला एक्स्ट्रीम ॲबनॉर्मल असं म्हणतो आपण. नेक्स्ट आपण म्हणणार आहे मेंटल हेल्थ टीम. त्यामध्ये कोण कोण आहे अ सायकॅट्रिस्ट, अ सायकॅट्रिक नर्स, a clinical psychologist, a psychiatric social worker, an occupational therapist, a pharmacist and a dietitian, a counselor. आता फर्स्ट वन आहे अ सायकॅट्रिस्ट. सायकॅट्रिस्ट म्हणजे काय डॉक्टर. डॉक्टरचं काय काम आहे पेशंट ऍडमिट करायचं, डायग्नोस करायचं, वेगळ्या इंटरडिसिप्लिनरी टीम मध्ये सहभाग घ्यायचा आणि वेगळ्या प्रोग्राम अटेंड करायचं. आणि सायकॅट्रिस्टचा मेन फोकस असतो मेडिसिन अँड ट्रीटमेंट. सेकंड आहे अ सायकॅट्रिक नर्स. सायकॅट्रिक नर्स कसं आहे ती फर्स्ट म्हणजे ती रजिस्टर्ड नर्स पाहिजे. सेकंड आहे
तिचा डिप्लोमा MSc नर्सिंग इन नर्सिंग मध्ये पाहिजे आणि त्याचं काम काय आहे तर पेशंटला असेस करायचं, मॉनिटर करायचं, प्रॉपर ट्रीटमेंट द्यायची आणि वेगवेगळ्या ग्रुप सेशन मध्ये पेशंट करून घ्यायचं. थर्ड वन आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. तर क्लिनिकल सायकोलॉजीचा मेन फोकस असतो नॉन मेडिसिन म्हणजे काय सायकोथेरपी आणि वेगवेगळ्या थेरपी असतात, ग्रुप थेरपी, मराठी थेरपी. फोर्थ वन आहे सायकॅट्रिक सोशल वर्कर. नावातच आहे सोशल वर्कर म्हणजे काय, जे सोसायटीमध्ये किंवा एन्व्हायरमेंटचे जे प्रॉब्लेम असतील, इंडिव्हिज्युअल जे पर्सनल किंवा सोसायटीमध्ये जे प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे हे सोशल वर्करचं काम आहे. फिफ्थ वन आहे अँड ऑक्युपेशनल थेरपिस्ट. नावातच आहे ऑक्युपेशन म्हणजे काय, रिलेटेड युअर वर्क, एज्युकेशन अँड सिस्टीम मीन्स वर्क प्रॉब्लेम काय, वर्क बॅलन्स किंवा वर्क लाईफ स्ट्रेस हा सॉल्व्ह करण्यासाठी आपण ऑक्युपेशनल थेरपिस्टचा यूज करतो. सिक्स्थ वन आहे फार्मसिस्ट अँड अ डायटिशियन. तर फार्मसिस्ट म्हणजे काय, प्रॉपर मेडिसिन हे महत्वाचं आहे, त्यामुळे फार्मसिस्ट. अँड डायटिशियन म्हणजे काय, प्रॉपर डाएट हे खूप महत्वाचं आहे. कारण जर फॉर एक्झाम्पल इन मॅनिया पेशंट मध्ये तुम्ही त्या पेशंटला म्हटला की तू खाली बस आणि बसून खा, तर तो खाणार नाही. आणि तो पेशंट अनस्टेबल असतो, एका जागी बसत नाही, तर त्याला आपण फिंगर फूड्स म्हणजे काय, त्याच्या हातात असे द्यायचे की जे असे फूड द्यायचे जी तो कुठे पण जाऊन खाऊ शकतो. आणि नेक्स्ट आहे काउन्सिलरचं काम काय, प्रॉपर काउन्सिलिंग गायडन्स त्या पेशंटला करणे. आणि हे जे आहेत सायकॅट्रिक नर्स, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, त्यांना सगळ्यांना मास्टर डिग्री पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा. थँक्यू.